महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत नाशिकमध्ये आज लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे जवळपास सगळेच नेते मंडळी आज नाशिकमध्ये या मोदी मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर दिसतील। खरं तर अनेक दिवसांनंतर महायुतीचे सगळे नेते मंडळी नाशिकमध्ये येतात आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे एक प्रकारे महायुतीचं शक्ती प्रदर्शन असल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये पावसाचं सावट आहे। सध्या 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलेला आहे आणि त्यामुळे वॉटरप्रूफ अशा पद्धतीचा डोम जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। 50 ते 60 हजार महिला या ठिकाणी एका वेळेला बसू शकतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महायुतीचे सगळेच नेते मंडळी व्यासपीठावर बघायला मिळतील। तर दुसरीकडे या एकूणच कार्यक्रमाच्या निमित्तानं आगामी विधानसभा निवडणुकांचा बिगुल जो आहे तो नाशिकमधनं वाजवला जाईल अशा पद्धतीची देखील चर्चा आहे। या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सगळेच महायुतीचे पदाधिकारी आणि नेते जे आहेत ते या कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहेत। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।